सांगून जर का सगळ्यांना समजलं असतं तर हातात बासरी धरणाऱ्याने हातात सुदर्शन चक्र कधीच धरलं नसतं. कृष्णाने महाभारत व्हायलाच दिलं नसतं जर का सगळ्या गोष्टी सांगून समजल्या असत्या तर. याचसाठी आहे हे डिफेन्स सेक्टर. याचं नावच किती छान आहे, इट्स डिफेन्स सेक्टर. दिस इज नॉट अटॅक सेक्टर, दिस इज अ डिफेन्स सेक्टर. याच्यातले स्टॉक्स आहेत. युद्ध म्हणजे काय असतं? ऑन टेबल एखाद्याला आणण्यासाठी केलेलं एक व्हायलंट मेजर असतं, बाकी काही नाही आहे. फॉर ब्रिंगिंग समवन ऑन अ टेबल फॉर अ नेगोसिएशन द थिंग इज नोन ॲज वॉर. दिस इज थिंग विच वी नीडेड नाव डेज. ह्या गोष्टीत म्हणजे मागच्या वर्षामध्ये एका वर्षात जर का कुठला म्युच्युअल फंड छान चालला असेल तर तो ना फ्लेक्सी कॅप आहे, ना तो कॉन्ट्रा आहे, ना स्मॉल कॅप आहे, तो आहे डिफेन्स सेक्टर. सगळ्यांचा बट्ट्याबोळ झाला होता. लिटरली जबरदस्त चालणारा मिड कॅप सेक्टर सुद्धा असा असा रेंगाळत होता, खाली रेंगत होता, सरपटत चालत होता आणि डिफेन्स धावत होता. 20, 25, 27% प्लस 33% रिटर्न्स तुम्हाला डिफेन्स सेक्टरने दिलेत. स्टॉक्स बघायला गेल्यात ना, 50% स्टॉक्सने दिलेत. हे डिफेन्स सेक्टर आहे. इंडियन डिफेन्स सेक्टर खरंच खूप भारी आहे. डिफेन्सला वर जाण्यासाठी आपल्याला खूप स्कोप आहे, कारण आपण बऱ्याच गोष्टी इम्पोर्टेड वापरतोय.